आंबा घालून कधी गोड पोहे तुम्ही खाल्ले आहेत का? नसतील खाल्ले तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आंब्याचे गोड पोहे बनवण्यासाठी इथे 2 वाटी जाडेवाले पोहे घ्यायचे आहेत. जे आपण कांदा पोह्यांना वापरतो ना, तेच जाडेवाले पोहे आहेत. त्यांना साफ करून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून असे तळायला ठेवून द्यायचे. पोहे लगेच धुवायचे आणि लगेच बनवायचे, नाहीतर नरम पडतात. पोहे बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवायची. 1 चमचा साजूक तूप घाला. 7 ते 8 काजू आहेत, त्यांना 2 असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यांना मध्यम आचेवरती आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. त्याच तुपामध्ये आपण आता खोबरं परतून घेणार आहोत. 1 वाटी थोडं कमी खोबरं आहे आणि 1 वाटीला थोडा कमी असा गूळ आहे. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. जसे तुम्हाला गोड पोहे पाहिजेत ना, त्याप्रमाणे गूळ घालायचा आणि तुमचा आंबा जसा गोड असेल ना, त्याप्रमाणे इथे गूळ घालायचा आहे. गूळ आणि खोबरं चांगलं वितळलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं. वितळलं की त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना की पदार्थ आहे तो रुचकर होतो. आणि पोहे आहेत ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. गूळ चांगला बारीक चिरायचा म्हणजे पटकन वितळतो, वेळ लागत नाही. गूळ, पोहे, खोबरं चांगलं एकजीव झाल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे. पण आंब्याचा रस आहे ना, तो थोडा थोडा घालायचा. एकसाथ जर घातलत ना तर पोहे तुमचे एकदमच नरम पडतील. म्हणून पोहे सुरुवातीला जास्त वेळ धुवून ठेवायचे नाही. जेव्हा आपल्याला बनवायचं आहे ना, तेव्हा लगेच धुवायचे आणि लगेच टाकायचे, म्हणजे पोहे चांगले मोकळे मोकळे होतात. पहिले 2 चमचे आणि हा अजून 1 चमचा, असे एकूण मी इथे 3 चमचे आंब्याच्या रसाचा वापर केलेला आहे. चांगले मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण तळून ठेवलेले काजू आहेत ना, ते काजू घालायचे. काजू घाला, मिक्स करा आणि गरमागरम पोहे डिशमध्ये काढून घ्या आणि नक्की खाऊन बघा. खूप छान लागतात. मुलांना पण आवडतील, मोठ्यांना पण आवडेल. अशी ही आजची आंब्याची रेसिपी आहे. आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.